चला इस्रार या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपांत्य फेरीची लढत आपण जी दुसरी पाहिली त्यामध्ये इस्रायलचा खेळ हा क्लास राहिला जे त्याची ओळख आहे. थोडक्यात आपण चर्चा करूया इस्रायलशी. इस्रायल जल्दी आइए प्लीज. आपण पाहतोय उपमुख्यमंत्री चषक 2025 पालघर जिल्ह्यातली पहिली खेळाडूंना बाईक सम्राट बनवणारी स्पर्धा. आयोजक आहेत सन्माननीय जिग्नेश दादा म्हात्रे आणि पूर्ण मित्र परिवार. सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा गौरव वाढवणारी स्पर्धा, त्यांचा सन्मान राखणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि क्रिकेटपटूंना बाईक जिंकवणारी स्पर्धा म्हणजेच उपमुख्यमंत्री चषक. चला ही तिसऱ्या क्रमांकासाठी जी लढत आहे ती लवकरात लवकर सुरू करायची. चला लगेच चालू करा. इस्रायलला आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच. इस्रार काय खाऊन देतो की मैदान गाजवून जातो हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला आहे. पण आपण इस्रारला विचारूया की इस्रार नेमकं काय खाऊन येतो कि मैदान गाजवून जातो. इसरार क्या लग रहा है टूर्नामेंट के बारे में, क्योंकि हर टूर्नामेंट की एक अलग चीज़ रहती है. आपको इस टूर्नामेंट का खास एलिमेंट क्या लगा? बहुत बेस्ट टूर्नामेंट है. लास्ट टाइम हम लोग थर्ड प्राइज आए थे. अभी कोशिश कर रहे हैं कि फाइनल मार के जाएं यहाँ से. और नए गांव का टूर्नामेंट बोले तो बेस्ट टूर्नामेंट. इधर आने के लिए इच्छा होता है, काम सब एडजस्ट करके आना पड़ता है. आज तक कितनी बाइक इसरार आपने जीती है इंडिविजुअली? नहीं, बाइक नहीं जीते अभी तक. तो ये सपना इस टूर्नामेंट के माध्यम से पूरा होगा? कोशिश करेंगे फाइनल जीतने की, बस वो बाकी ऊपर के हाथ. फाइनल अगर ना भी जीते तो फिर भी आपकी टीम को बाइक मिलने वाली है, लेकिन इंडिविजुअल परफॉर्मेंस मैन ऑफ द सीरीज के लिए ट्राई करना चाहोगे? कोशिश तो हर प्लेयर की रहती है कि बेस्ट करने की अपनी टीम के लिए. अब इंडिविजुअल जाने से ये हो जाता है कि अपने को पर्सनल मिल जाता है, लेकिन पहले टीम के लिए खेलना चाहिए हर प्लेयर को. क्या बात है, टीम के लिए खेलना चाहिए, लेकिन आप दावेदारी पेश कर सकते हो मैन ऑफ द सिरीज के लिए. चला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. इस्रायलला चांगला खेळ इस्रायलचा मागच्या सामन्यात पाहायला मिळाला आणि त्याचं मूल्यांकन करताना आपण त्याचा सन्मान वाढवतोय. या कॉंग्रॅच्युलेशन इस्रार, उपमुख्यमंत्री चषकाचा उपांत्य फेरीचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. पुन्हा जाऊया आपण चालू असल्या सामन्याच्या दिशेने अपडेट्स घेऊया. याच परिसरातील उदयोन्मुख समालोचक तुषार सोन्ने यांच्याकडून. या तुषारजी, आपलं स्वागत आहे. थँक्यू. मणिजी पाटील यांचा आपण आवाज ऐकला गेलात. मोठमोठ्या एखादी स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्यांचा आवाज नेहमीच दुमदुमता असतो. आणि नुकताच सुप्रीमो ट्रॉफी पार पाडली गेली आणि अफलातून समालोचन नेहमीच त्यांच्या माध्यमातून पार पाडलं गेलं. आणि आज जर पाहिले तर फायनल डेसाठी आवर्जून या स्पर्धेसाठी त्यांना जर पाहिलं इन्व्हाइट केलं गेलं आयोजन समितीच्या माध्यमातून. जेव्हा मॅचच्या दिशेने मॅचला सुरुवात होईल, दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल विश्वनाथ जाधव, स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती नंदन यांना आपण बघतायत. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती तयार झालेत अर्जुन आडे. पहिलाच बॉल रिव्हर्स स्पीड केला गेलाय जबरदस्त. जर पाहिलं गेलं तर स्पिचिटचा फटका पाहायला मिळतोय. बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4 विश्वनाथच्या बॅटमधून. चांगली धावाची सुरुवात केली आहे. चौका. चांगला प्रयत्न होता तर गोलंदाजाचा, कारण की वाईट वर्कर हाताळण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमात राहिला गेला. तो परंतु जो पलटवार केला गेला विश्वनाथच्या बॅटमधून, चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला आणि या बॉलवरती मिळतील धावा. अर्थातच जर पाहिलं तर 4. सुरुवात तर मैदानाच्या मध्ये चांगली झालेली आहे, ती म्हणजेच टीम 94 धानीव या संघाच्या माध्यमात खेळत असताना विश्वनाथ जाधव यांना आपण पाहतायत. यापुढचा बॉल गोलंदाज अर्जुन. आपटून टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार फलंदाज विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. सलगचा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अर्थातच विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. फटकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा फटकावरती लागल्या गेलेत. मृणाल म्हात्रे यांनी देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. प्रिन्स मूव्हीजला जर पाहिलं गेलं तर हातभार लावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमात राहिला गेला. GT लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार.
याही वेळेला जर पाहिलं तर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता विश्वनाथच्या बॅटमधून, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या बॅटचा स्ट्रोक जर पाहिला गेला तर थोडा खालूनरा बॉल वरतून गेला. त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. पहा, एकच ओव्हरचा मॅच आहे, सुपर ओव्हरचा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचत आहेत. अर्जुनने कमबॅक केलं या षटकामध्ये, कारण की पहिल्या 2 बॉलवरती 2 चौका ठोकल्यानंतर त्यानंतर डॉट बॉल फार निर्णायक असतो आणि तोच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या पुढचा बॉल ऑन साइडला, नो लुक शॉट, विस्पनाचा क्लास, परंतु फटका हवेत खेळलाय, मिस टायमिंग झालाय आणि अशा रीतीने हितेश पोहोचताय डाऊन दी बॉल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम 94 धानिव या संघाला. नेहमी खंबीर साथ देती हो त्याला वसंत भाई चव्हाण. और केळी काही अन्याय होता हाकेला धावून जातोय स्वतः. तोडच नाही त्याला, तोडच नाही त्याला. नो लुक शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. क्लास होता तो म्हणजेच विश्वनाथचा, परंतु जर पाहिलं तर फटका या ठिकाणी जर पाहिलं तर फसला. उंची जास्त आणि लांबी कमी आणि त्याची जर पाहिले गेले तर जाडीव मैदानाच्या आतमध्ये झाले आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम 94 धानिव संघाला. ज्यावेळेला विश्वनाथची कॅच पकडली गेले लगेचच विश्वनाथचे रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स मूवीजने टिपले गेले. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर चेंडू फेकून झालेले आहेत 4 आणि संघाची धावसंख्या फटकावर 8च्या घरामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय विश्वकर्मा. चल लगेच थोडंसं क्विक फास्ट धावत जायचं. जय, आपण पाहत आहेत 12 बाईक सहित या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन. शेवटची विकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. जय विश्वकर्मा यांना आपण पाहत आहेत. 5 सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये असंच काहीतरी नियमावली पाहायला मिळते आणि त्याच नियमला फॉलो करत असताना या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरची मॅच या 2 संघाच्या माध्यमातून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी मॅच पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, 8 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल हवेत खेळलाय, मिस्टॅमिक स्ट्रोक आहेत, क्षेत्ररक्षक आहेत सौरभ, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. याबरोबर एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर पोहोचते ती म्हणजेच 9च्या घरामध्ये. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 9 धावा फटकावरती लागल्यात. चला पुढच्या 2 टीमला विनंती करतो आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. टॉस करण्यासाठी एका बाजूला अक्षित 11 टेंभुरी संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रॉयल्स टनर मिरारूर या संघाला मी विनंती करतोय उपमुख्यमंत्री यशकातील फायनलच्या मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हावं. शेवटचा 3 बॉल ऑन साइडला बॉलला उडवले, बॉल जाईल थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या मान्यवरांच्या स्वागताकरिता आलाय षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यस, या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिंडीदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते म्हणजेच प्रेक्षकाला, अर्थातच रवी ढवले आहेत ते भाग्य विजेते ज्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेले. क्या बात आहे, जबरदस्त कॅश ठिकाणी टिपला गेला तो म्हणजे रवी ढवलेच्या माध्यमातून. चला पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला, धावा दफडकर लागल्या गेल्या ते म्हणजेच 15 आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 16 धावा कराव्या लागतील. त्या म्हणजेच जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई संघाला. पहिल्या डावाचा जर खेळ कंप्लीट झालेला आहे, धावा फटकावरती लागल्या गेल्या ते म्हणजेच 15च्या घरामध्ये. चांगला फटका एक्झिक्यूट गेला शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकून. तर लगेच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई. या निशांजी पाटील. पहिल्या षटकात आपण पाहिलं अर्जुन आडेवरती आक्रमण रूप धारण केलं होतं. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले, त्यानंतर डॉट विकेट सिंगल आली 5व्या बॉलवरती आणि षटकार ठोकला शेवटच्या बॉलवरती नंदन विश्वकर्माने. चला या पुढच्या डावासाठी पुन्हा एकदा जॉईन होतील निशांतजी पाटील.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना नायगाव पूर्व विभाग पुरस्कृत आदरणीय श्री जिग्नेशजी म्हात्रे साहेब, शिवसेना युवासेना प्रमुख वसई तालुका व बोईसर विधानसभा, माननीय नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 तुम्ही पाहत आहे. आणि या स्पर्धेमधील सुपर ओव्हरचा सामना क्रमांक 3 आणि 4साठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या त्या 15 धावा आणि 16 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये जेम्स बॉन्ड राई या संघाच्या विरोधात टीम 94 धानीव या संघाने ठेवले. काय जबरदस्त बॅटिंग केली विश्वनाथ जाधव. खरं तर सेमीफायनलच्या मॅचमध्ये विश्वनाथ जाधव शांत राहिला. या सुपर ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेत. 15 धावा धावफलकावरती जोडल्यात. 16 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला यश घरत आणि त्याच्या सोबतीनं जय शेजवळ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय राजवर. राऊंड विकेट. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक विश्वनाथ जाधव डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. नेहमी खंबीर साथ देती हो त्याला वसंत भाई चव्हाण. हे काही अन्याय होता Thank you. हाकेला धावून जातोय स्वतः. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जय शेजवल पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचं औदार्य त्यांनी दाखवलं. टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि विश्वनाथ जाधवनं कमालीचा झेल टिपला या मॅचमध्ये. पहिला धक्का या मॅचमध्ये जेम्स बॉन्ड राई या टीमला बसला. नवीन फलंदाज अजय पाटील मैदानावरती दाखल होतोय. 16 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते अक्षय राजभरच्या माध्यमातून. परंतु सेमीफायनलच्या मॅचमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती टीम 94 धानीव टीमला. आणि हा सामना जिंकण्याचा जरूर प्रयत्न करेल हा संघ. राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजय पाटीलच्या विरोधात डॉट चेंडू टाकलाय. येणारे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 16 धावांचं टार्गेट होतं परंतु सुरुवातीचे 2 चेंडू डॉट राहिले त्या मॅचमध्ये. अक्षय राजभर जबरदस्त गोलंदाजी करतायत. राऊंड विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग करू शकलेला नाही आहेत. बॅटची कड लागली. स्वतः विश्वनाथ त्या ठिकाणी पोहोचतायत. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते. येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जेम्स बॉन्ड राई कालच्या रजनीमध्ये काय जबरदस्त खेळ केला होता. खरं तर सातपटी सारख्या मोठ्या संघाचा पराभव या संघाने केला परंतु सेमीफायनलच्या मॅचमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. यावेळेस देखील हवेत खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का परंतु इथे 2च धावा मिळतील फलंदाजाला. इथून जर पाहिलं तर सामना आवाक्याच्या बाहेर गेला. असं म्हणतात ना आसमान फटेगा तो दर्जी कहाँ तक सिलेगा. सामना आवाक्या बाहेर गेलेला आहे असंच म्हणावं लागेल. आणि इथून जर पाहिलं तर जेम्स बॉन्ड राई या सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये बॅकफुटला गेलाय कारण येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला टर्न केलाय. फिल्डर आहे तिथे फक्त सिंगलच मिळतोय. यानंतरचा मेगा फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे. एक संघ जर पाहिला तर मीरा रोड परिसरातील रॉयल स्टार मीरा रोड संघ पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरोधात अक्षित 11 टेंबिवली भिवंडी मधील संघ या मॅचमध्ये खेळणार आहे. महाअंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे उपमुख्यमंत्री चषकातील. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या सुपर ओव्हरमध्ये कारण सुपर ओव्हरचा सामना होता. सर्वांच्या लक्ष मात्र या सामन्याकडे होत्या परंतु हा सामना एकतर्फी झाला. इथे सामना जिंकलेला आहे टीम 94 धानीव या संघाने आणि उपमुख्यमंत्री चषकामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती टीम 94 धानीव संघ आणि 4थ्या क्रमांकावरती आपल्याला संघ पाहायला मिळतोय जेम्स बॉन्ड राई संघ.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन आणि दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. त्या ठिकाणी आपण टॉस करतोय आणि आमच्यासोबत जर पाहिलं तर महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक सलग 2 वर्ष ज्या समालोचकांनी सुप्रीमो सारखी स्पर्धा केलेली आहे असा अग्रिभूषण समालोचक मनीषजी पाटील सर आम्हाला जॉईंट होतील. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आणि दोन्ही संघाचे सर्व खेळाडू